जय मा कामाख्या, जय भवानी, नाथसाहेबाचं बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त दिनांक 22 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. मित्रांनो, कृषी मंत्री केसरी असं या मैदानाचं नाव असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, बक्षिसाची रचना कशी आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. अक्षय भोसले जंक्शन. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित करण्यात आलं आहे? हे मैदान भैरवनाथ यात्रेनिमित्त काजड या फाट्यावरती आयोजन करण्यात आलेलं आहे. बरं, मैदानाला नाव काय? या मैदानाचं नाव आहे कृषी मंत्री केसरी. आदरणीय दत्तात्रय मामा भरणे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, यांनी जी शेतकऱ्यांना आज थोडासा दिलासा दिलेला आहे तो म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना त्याचा अतिशय आनंद झालेला आहे. त्याचेच औचित्य साधून हे मैदान आम्ही संपूर्ण आदरणीय दत्तात्रय मामा भरणे, श्रीराजबाया भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे मैदान करणार आहोत. बरं, आणि दादा किती तारखेला मैदान संपन्न होत आहे? मैदान हे 22 तारखेला संपन्न होईल, 22/8/2026. बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? हे मैदान एक आदत एक बैल आहे. बरं, आणि दादा हे कितवं पर्व आहे? हे पहिलं पर्व आहे. आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे दादा? मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे. बरं, सगळे फाटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. पुढं थांबायला जागा बैलांना भरपूर आहे. महाराष्ट्रातली एक नामांकित फाटी एक काजडची. हो, आणि नामांकित इथं सगळे असा कुठला बैलगाडी मालक नाही की ते आहे मैदानावरती सहभाग घेऊन गेलेलाच नाही, सगळे इथं येऊन गेलेले आहेत. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांनी अगोदर त्यांचे बैल इथं पळवलेले आहेत. बरं, तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाची परवानगीची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. बरं, कधी बघायला मिळेल आपल्याला? आपल्याला उद्यापर्यंत परवानगी मिळेल. बरं, त्याचबरोबर हे मैदान कुठल्या विभाग मर्यादित होईल? हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान राहील. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? होय. दादा, आता बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? आदतचं मैदान तुम्ही घेताय, प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. बक्षिसाचे स्वरूप असं राहील, प्रथम क्रमांक 61,000, दुसरं क्रमांक 41,000, तिसरं क्रमांक 31,000, चतुर्थ क्रमांक 21,000 व पंचम क्रमांक 11,000, सहावे क्रमांक आहे 9,000 आणि सातवे क्रमांक 7,000. 7,000. आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी आपण 700 रुपये ठेवलेली आहे. बरं, क्वार्टर फायनल होणार आहे का? हो, क्वार्टर फायनल आहे. काय बक्षीस आहे क्वार्टर फायनलला? प्रत्येकी क्वार्टर फायनलला 1,000 रुपये आपण बक्षीस दिले. दादा, आता ही काजडची फाटी, काजडच्या फाटीवरती मोठ्या संख्येने बैलगाडी मालक सहभागी होत असतात. एक सुंदर फाटी आहे म्हणून जर बैलगाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसामध्ये वाढ केली जाईल का शेवटच्या टप्प्यामध्ये? जर नोंद भरपूर झाली तर बक्षिसामध्ये वाढ होईल. बरं, त्या काय काय असणार आहे मैदानामध्ये बक्षीस, इतर काय असणार आहे दुसरे? दुसरं आपण सन्मान चिन्ह देणार आहे प्रत्येक विजेत्याला. बरं, आणि बाकीच्या आपल्या नियमाटीवरती सगळं मैदान पार पडेल. बरं, त्याच पद्धतीने पार पडेल. बरं दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सर्व बैलगाडा मालकांना एकच विनंती करेल की आपण या मैदानामध्ये नोंद भरपूर करून सहकार्य करावं कमिटीला. बरं, आणि लॉट कधी काढले जातील या मैदानाचे? मैदानाचे लॉट्स 21 तारखेला संध्याकाळी काढले जातील 7च्या पुढे. 7च्या पुढे. बरं, आणि आता सध्या इथली पावसाची स्थिती कशी काय? आता सध्या तर फाटीवरती काय अडचण नाही. फाटी एकदम कोरडी खडखडीत आहे. बरं, आणि पाऊस येणार नाही अशी आम्हाला गॅरंटी आहे. बरं, आणि पावसाचे अपडेट आपल्या मार्फत योग्य वेळी योग्य त्या दिवशी प्रसिद्ध केल्या जातील का? हो, मैदानाची सगळी अपडेट पावसाची ही वेळोवेळी कळवली जाईल. बरं, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये काही नियम अटी काढून दिल्या आहेत. त्या म्हणजे ज्या दिवशी मैदान संपन्न होतं त्या दिवशी मैदान सुरू असताना पाऊस आला आणि मैदान काय कारणास्तव रद्द करावं लागलं तर बक्षीस वाटपाचे जे नियम आहेत त्याच पद्धतीने इथं वाटप केलं जाईल. हो, त्याच पद्धतीने सगळं होईल. बरं, चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक भैया पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आणि ते काजळगावचे ग्रामस्थ आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं यावेळेस तयारी करण्यात आली? या मैदानाची म्हणजे आत्ता पूर्ण तयारी झालेली आता बऱ्यापैकी. बरं, आणि फाट्या पण बैल मालकांना पळायसाठी बैलांना योग्य आहेत सगळ्या.
बरं, आता ही फाटी तर सगळ्यांना माहितीच आहे अख्ख्या महाराष्ट्राला, हा. पण पुन्हा एकदा उजळणी म्हणून नवीन जे बैलगाडी मालक आलेले आहेत आदतचे या क्षेत्रामध्ये हा. त्यांना माहिती हवं म्हणून पुन्हा एकदा फाटीची माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून देऊ. एकूण मैदानामध्ये किती तास आहेत? तास 10 आहेत. 10 तास आहेत. आतामधलं अंतर किती ठेवण्यात आले? 14 फूट आहे. 14 फूट आहे. आणि आदतचं तुम्ही मैदान घेता त्यामुळे पल्ला किती ठेवणार आहे? पल्ला 850 फूट पल्ला आहे. परफेक्ट टेपने मोजून? परफेक्ट टेपने मोजलेला आहे. आता थोडंफार गवत वाढलेलं दिसते, तर कसं काय नियोजन केलंय? त्याच्यावरती आम्ही तणनाशक मारलेलं आहे. बरं, म्हणजे 2 दिवसात 2 दिवसात ते सगळं पूर्ण क्लिअर होऊन जाईल. क्लिअर होऊन जाईल. हा. बरं, आणि आता पावसाची स्थिती कशी आहे इथली? आता सध्या तर काहीच नाही. ज्यावेळेस म्हणजे आता तसं वातावरण वाटेल तसं मग अपडेट देण्यात येतील. बरं, त्याचबरोबर ती खाली सुट्टीला पट्टी आहे का? आहे ना. बरं, तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंचमन पप्पू म्हणले. बरं, आणि समालोचन कोण कोण करणार आहे? संपत वाघमोडे बरं. आणि विकास जगदाळे बरं जांजोर्णी, प्रताप जांजोर्णी. बरं, त्याचबरोबर ती दादा आता लॉट तर आयोजकांनी सांगितलेलं आहे की 21 तारखेला संध्याकाळी 7च्या पुढे जाहीर केले जातील. तुम्ही पाहता की पावसाळी दिवस सुरू आहेत आणि कुठतरी नोंदीला आदल्या दिवशीच वेग लागतो हा. आणि रात्री उशिरापर्यंत नोंद सुरू राहते. तर बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तुम्ही? बैलगाडी मालकांनी सर्वात लवकरांनी जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे. बरं. आणि लवकरच 7च्या आत नोंद बंद करणार आहेत. बरं, आणि PDF आम्हाला 10 वाजायच्या आतमध्ये पाहायला मिळेल ना? हा. एकूण दोन्ही ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी दोन्ही बाजूला मैदानाच्या एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 70%. 70%. आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत का हो त्यादिवशी? हो, उपस्थित राहणार. बरं, आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? मैदानाच्या कोणत्या दिशेला निवारा करायचा आहे? मैदानाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला निवारा करण्यासाठी भरपूर पेस शिल्लक आहे. बरं, त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते येणार आहेत ते स्टॉल लावणार आहेत त्यांना काय सूचना कराल? मैदानाच्या कोणत्या दिशेला त्यांनी स्टॉल लावायचे? उत्तरेच्या बाजूला मैदानाच्या त्यांना स्टॉल लावण्यासाठी भरपूर पेस आहे, तिथे त्यांनी लावू शकतात ते. बघा मित्रांनो, आयोजकांनी सांगितलेलं आहे, कारण की ही काजडची फाटी मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की पुढं हॉटेल लावल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. तर आता आयोजकांनी सूचना केली त्या पद्धतीने तिकडे स्टॉल लावावं. तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? ऑनलाईन नाव नोंदणी सुरुवात झालेली आहे आणि जास्तीत जास्त प्रकारात नोंदणी करून आयोजकांना सहकार्य करावे बैलमालकांनी. बरं, आणि ऑनलाईन नोंदणी करत असताना ज्या पद्धतीने संघटनेनं 1 गाडी आणि 2 चिठ्ठ्या जो नियम अंमलात आणला तोच नियम इथं लागू राहील ना? हो, तोच नियम लागू. बरं, त्याचबरोबर चिठ्ठी नोंदवताना बैलगाडी मालकांना काय सूचना कराल? कुणाकुणाचं नाव टाकायचं? दोन्ही बैल मालकांचं नाव टाकणे, बैलांची नावं टाकणे राहील, बरं, बंधनकारक राहील. चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयेत काजड गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक मनोज पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, पुन्हा एकदा काजडगावच्या ह्या फाटीवरती भव्यदिव्य असं कृषी मंत्री केसरी एक आदत एक बैल मैदान दिनांक 22 ऑगस्ट रोजी संपन्न होते. तर काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आता तयारी पूर्ण झालेली आहे. आता तर कुठं कुठं गवत आहे त्यात बी आपण तणनाशक मारलेलं आहे. बरं त्यामुळे फाटीची कुठची अडचण नाही आणि फाटी नामक फाटी आहे. बरं, आणि त्यामुळे इथली स्थिती काय आता पावसाची? पावसाची आता जवळजवळ एक 15-20 दिवस झाला पाऊस काय अजून आलेला नाही. तर कोरडी फटफटीत फाटी आहे. बरं. त्यामुळे पावसाची काय अडचण नाही. जरी आला तरी आपण ते पुढच्या अपडेट देऊ. बरं, आणि काय आव्हान करताल ग्रामस्थ या नात्यानं तुम्ही? ग्रामस्थ या नात्याने एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं, एवढंच विनंती. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समयेत मेहत्रे महाराज आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल? या ठिकाणी भव्यदिव्य असं आदतचं मैदान संपन्न होतंय. नमो नारायण. जय मा कामाख्या. आज आमच्या गावाचं मैदान आहे आणि भव्यदिव्य मैदान आहे आणि मैदानाचं चांगलं स्वरूप बी चांगलं आहे. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाड्यांनी जास्तीत जास्त बैलगाड्यांनी नोंद करावे आणि चांगलं म्हणजे मैदान खूप बघण्यासारखं मोठं मैदान आहे. आणि वेळेत नोंद करण्यासंदर्भात काय सूचना कराल? लवकरात लवकर गाडी मालकांनी नोंद करावे, एवढं सांगू. चालते. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समयेत इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत आबा भरणे. आबा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? पुन्हा एकदा दिनांक 22 ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान होतंय. तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालक एवढंच आव्हान ही काजडची जुनी फाटी आहे. ह्या फाटीवरती कुठल्याही बैलगाडी मालकावर कधीही अन्याय झालेला नाही. बरं, आणि पळायला कशी फाटी? पळायला सुंदर फाटी आहे. आदत वासरांना पळण्याजोगी फाटी आहे. बरं, आणि ह्या ठिकाणी आदतची मैदानं म्हटलं की
बैलगाडी मालक उत्सुक असतो या फाटीवरती नवीन आदतचे चेहरे उजेडात येतात, तर काय सांगाल त्याविषयी? एवढं सांगेन की आपली ऑनलाईन नोंद आहे ती लवकरात लवकर करून घ्या आणि आयोजकाला सहकार्य करावे. फाटी आदत वासरांना खूप सुसज्ज पळण्यासाठी आहे. बरं, चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत काजड गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक महेंद्र भाऊ खताळे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, परत एकदा इथं मैदान होतंय, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना, ग्रामस्थ या नात्यानं? सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि नोंद करून घ्यावे हीच आमचं आव्हान राहील. दादा, वर्षभरामध्ये या फाटीवरती भव्य दिव्य आणि सुंदर अशी मैदानं नेहमी होत राहतात. ह्यावेळेसचं मैदान कसं पद्धतीने पार पडेल? सुसज्ज आणि पारदर्शक मैदान होईल. चालतंय, धन्यवाद दादा. इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत पप्पू पाटील आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही आज या ठिकाणी आला, फाटी पाहिला, तर सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय. काय सांगाल आयोजकांच्या विषयी? आयोजकांनी नियोजन तर फाट्यांचं ह्याचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. बरं. गावात बी जर वरती आले, वरंब्यावरती आलेलं त्याला बी तणनाशक मारून घेतलेलं आहे. आणि फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, काजडची फाटी 70 वर्षाची परंपरा आहे. बरं. सगळ्या महाराष्ट्रातला सगळा बैलगाडी मालक इथून पळून गेलेला आहे. त्यामुळे सगळ्याला म्हणजे काय असं सांगायची गरजच नाही काजड म्हणलं तर. काय आव्हान करताल एक बैलगाडी मालक या नात्यानं तुम्ही इतर बैलगाडी मालकांना? अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व काजड गावाच्या वतीने आणि जंक्शन गावाच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. आणि जेणेकरून की 21 तारखेला आपल्याला 7-8 वाजता लॉट काढून 10च्या आत PDF टाकता येईन असं आवाहन करतो. तर आदतचं मैदान संपन्न होतंय, तर बैलगाडी मालकांना आपण काय सूचना कराल? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमाटी आपल्याला घालून दिलेली आहेत की दुसरा झाला असेल तर त्यांनी मैदानाला येऊच नका पळाय. आणि जरी एखाद्या वासरात दात हालत असेल किंवा काय, तर त्यांनी सकाळचं आल्यानंतर आयोजकांना भेटावं किंवा समालोचकांना सूचना देऊन ते आम्ही पुकार करू. दाखवायचं पहिलं, दाखवायचा बैल तिथं. आणि ह्या मैदानाच्या नियमाटी कशा असतील? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि इंदापूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनेच पार पडेल का? त्याच नियमाने पार पडेल मैदान. मैदान सकाळी ज्यावेळेस सुरू होईल त्याच्या अगोदर लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतर समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियमाटींचा पुकार दिला जाईल आणि त्यानंतरच मैदान सुरू होईल. हो, त्यानंतरच मैदान सुरू होईल. नियमाटीचा पुकार दिल्यानंतरच मैदान चालू होईल. काय आव्हान करताल जाता आता? काय एकच आवाहन करेन की बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं, जेणेकरून लॉट ही लवकर काढता मी त्यांच्यात सुरळीत होईल, त्यांना लवकर येण्याचा ही मार्ग मोकळा होईल. चालतंय, धन्यवाद पाटील.